न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, परत एकदा बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूया आपण काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांनी। नाशिकच्या TCS कंपनीमध्ये झालेल्या धर्मांतर आणि शोषण प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला आहे। या प्रकरणामध्ये आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू झालेली आहे। कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना सोमवारपासून वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। धर्मांतराचा प्रयत्न आणि अत्याचार प्रकरणाची कंपनीमार्फत अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। कर्मचाऱ्यांच्या जबाबात गंभीर तक्रारी मांडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। कामगार उपायुक्त कार्यालयाकडून देखील कंपनीत धाड टाकण्यात आली। तपासासाठी गेलेल्या टीमला कंपनीत एकही कर्मचारी आढळलाच नाही। शॉप ऍक्ट आणि कागदपत्रांची तपासणी संबंधित कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत। तर राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला नाशिकमध्ये पाहणी करणार आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया। लक्ष्मण, इतकी मोठी कंपनी, इतका मोठं नाव, खरं तर सगळ्यात आधी जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा कंपनीने स्वतःहून ॲक्शन घ्यायला हवी होती, पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायचं का आणि काय अपडेट? सुवर्ण, आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या तपास यंत्रणा यामध्ये काम करत असताना आता TCS कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखील या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते। पोलिसांकडून आतापर्यंत 8 महिलांच्या फिर्यादी या प्रकरणामध्ये दाखल करून घेण्यात आलेल्या आहे। तर जवळपास 50हून अधिक महिलांचे जबाब यामध्ये नोंदवण्यात आलेले आहे। त्यामध्ये अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी या महिलांनी केलेल्या आहे। ज्या महिलांनी स्वतः फिर्याद दिली नसली तरी जे जबाब त्या महिलांचे नोंदवले जात आहे, त्या महिलांकडून जी माहिती पोलिसांकडून घेतली जाते त्यामध्ये अनेक धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाच्या बाबी या महिलांकडून या कंपनीबाबत सांगितल्या जात आहे। म्हणजे अर्थात धर्मांतराचं रॅकेट या कंपनीमध्ये कशा स्वरूपाने राबवलं जात होतं, कशा पद्धतीने या कंपनीतल्या महिलांना त्रास दिला जात होता, मुलींना त्रास दिला जात होता आणि त्यांना कशा पद्धतीने ट्रॅप केलं जात होतं, याबाबत आतापर्यंत फिर्यादीतल्या 9 महिलांनी आपबीती जरी सांगितली असली तरी 50हून अधिक महिलांनी जबाब दिलेले आहे। त्या गुन्हा दाखल करायला पुढे आलेल्या नसल्या तरी त्यांनी यामध्ये जबाब दिलेले आहे आणि ते जबाब अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे आणि त्यामध्ये अनेक गंभीर आरोप या कंपनीच्या व्यवस्थापनावरती करण्यात आलेले आहे। आणि म्हणूनच आता या सगळ्या प्रकरणामध्ये कंपनी प्रशासनाने देखील या सगळ्या कारवाईमध्ये त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून चौकशी सुरू केलेली आहे। तर दुसरीकडे कामगार उपायुक्त कार्यालयाने देखील त्यांच्याकडनं स्वतंत्रपणे या कंपनी प्रशासनाची आणि कंपनीची चौकशी सुरू केली। तेव्हा मात्र कंपनीत कर्मचारी त्यांना त्या ठिकाणी आढळून आले नाही। कंपनीचे काही महत्त्वाचे कागदपत्र त्यामध्ये त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। शॉप ऍक्ट असेल किंवा इतर जी कामगार उपायुक्त कार्यालयाकडनं त्यांना ज्या लायसन्सची पूर्तता केली जाते ते सगळं तपासलं जात आहे। इतकंच नाही तर राष्ट्रीय महिला आयोगाची टीम देखील 18 एप्रिलला या सगळ्या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी नाशिकमध्ये येणार आहे। त्यामुळे हे प्रकरण जे आहे TCS कंपनीचं हे आता पाहायला मिळतंय। सुवर्णा, नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल।